सो हे गाइस स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे आमचे जगदीश दादाचं डेज घेऊन जाणार आहे. तिथे आज जाऊ, काय काय होतं इथे तुम्हाला दाखवतोय, रीती वगैरे पूर्ण. आणि आता थोड्याच वेळाने निघणार आहे वसायला जायला, नवरीचे घरा. तर त्याला जायचं या गाडीमध्ये, इको. महंगा पड़ेगा. ये चूरा आहे ते बघा, ताडी गरम करायला कशी बनवलेली. ताडी गरम आम्ही कशी केली तुम्ही बघितलेच असेल. हा बघा, याच्यामध्ये आग पेटवलेलं होतं आणि इकडे आहे बाहेरच प्यायचं, ते पिऊन आत्ता जातोय नवरीच्या घरी. आतमध्ये आम्ही वाट बघून बघून रात्र झाली, 7 वाजले, 7:30, तरी पण काय हे नाही. आता घरी जाऊ रीती करायला.
दादा तुम्ही कठे आला 8 वर्षे काय घेणार शिकायच्या देत आपण आणला अरे कोसेरी खाल कसे फेरीन आले कसे फेरीन आले उजवे फिरले एक डावे फिरले उद्या फेरीन आले तर वाटवर काय मिळले का नाही आता काय मिळली शी काय मिळले काय मिळली मग काय रेडकी मिळली मग काय फेदरा त्याच्या मग काय अशी फेदरावर तर देडकी होती लेडकी होती त्याचं नाव काय जमनी त्याचं नाव गमनी मग आम्हाला नवरी गमली तर मग आता काय करा आता तरच ना तर आता काय करायचं ते तुम्ही करा आम्हाला तर गमली एकदा आलं त्याचं नाव गमली 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 नवरी गमली असं झटती जा मला तिने पाडायचा दाताची नको डाला पडा ना निडाला पडा काय करा पण दाताची नको चला पूर्ण रीतिरिवाज झाले, आता जाऊ घरी. तुम्ही रीतिरिवाज तर बघितलंच असेल त्या पद्धतीने केलं ते. आता जातोय घरी, रात्र पण झाले खूप. आणि हा आपला अंकल भाऊ हा गेलेला होता सकाळी ग्राउंडला आणि तिथूनच आला इथे डायरेक्ट. तर आता मी गाडीवर जातो. येताना होतं इको मध्ये आणि आता जातोय गाडीवरती फिरायचं मजा चाललं कसते रात्री. इको मध्ये कसं ते लेडीज वगैरे असतात तर एवढं हे नाही, आणि गाडीवर मस्त तेच करत जायचं. आता परत जायचं आहे जेडी दादाच्या घरी. भाजी खूप उरलेली आहे, ती खायला पूर्ण करावी लागेल सकाळपर्यंत, नाही तर खराब होऊन जाईल. म्हणून आता डायरेक्ट जेडी दादाच्या घरी जाऊ. आणि ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, जास्त मी बोललो नाही कारण रीतिरिवाज मध्ये गपचूप राहावं लागतं, म्हणून जास्त बोलायचं नाही. तुम्हाला कसं वाटलंय रीतिरिवाज तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि नाही सांगायचं असेल तर नका सांगू, पण नक्की सांगा. तो गाईज रस्त्यामध्ये तुम्ही बघू शकता गाडीचं सीट 4 व्हीलरचे ते खांद्यावर घेऊन जातात बघा. ऐसे ऐसे लोग रहते हमारे दुनिया में, आपने तो कभी देखा नहीं होगा. टेक्नॉलॉजी आहे ती. आता ते गाडीवर ठेवून मस्तपैकी त्याच्यावर बसून गेले असते, पण ते त्यांना दिमाग नसेल असं वाटतंय मला. खांद्यावर घेऊन जातात. चलो अभी हमें बहुत आगे जाना है.
मागे गाडी येते एक. थंडी पण लागते. रस्त्यामध्ये जाता जाताना आम्हाला फ्रूट सलाडवाला भेटतोच नाक्यावरती. इथे 1-2 पेक मारूनच जायचे. हे बघा फायनली आपण जेडीचे घरी पोहोचलो. तिचे घरी येऊन ना भाकर उरलेले ते आता खायला लागतील.